कथा संग्राम की कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। बऱ्याच लोकांना कदाचित हे सुद्धा माहिती नसेल की राखी पौर्णिमेचा हा जो सण आहे, हा राखी पौर्णिमेचा सण माणसं का साजरा करतात? का एक बहीण भावाच्या हातामध्ये कलाईमध्ये राखी बांधते, एक धागा बांधते, प्रेमाचा धागा ती बांधते, का बांधते? त्याचं सुद्धा हेच कारण आहे सज्जनो, बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचं हे प्रतीक म्हणजे हा धागा आहे सज्जनो, प्रेमाचा धागा आहे. म्हणून तर रहीम नावाचे एक मुस्लिम संत होऊन गेले. कोण महाराज? रहीम नावाचे मुस्लिम संत म्हणतात, हा जो नात्याचा पवित्र धागा आहे, हा पवित्र धागा कधी तुटू देऊ नका. तुटल्यावर काय होते ऐका, तुटल्यावर पुन्हा तो जुडत नसतो. रहीमन धागा प्रेम का मत तोड़ो चटकाय. रहीमन धागा प्रेम का मत तोड़ो चटकाय. टूटे से फिर ना जुड़े, जुड़े सो गाठ पड़ जा. आणि त्या प्रेमाचं प्रतीक भगवान परमात्म्याला द्रौपदीने धागा बांधला होता. त्या धागा तो अजरामर झाला सज्जनो, चिरकाल. मी का सांगतोय का? देवावर आपण प्रेम करा. ज्या वेळेला माझ्या भगवान परमात्म्याचं बोट दरवाजाच्या सांधीमध्ये अडकलं, ही परंपरा कुठून सुरू झाली? राखी बांधण्याची, हा प्रेमाचा धागा बांधण्याची परंपरा कुठून सुरू झाली? ऐका, देवाचं बोट दरवाजाच्या चौकटीमध्ये सांधीमध्ये अडकलं आणि इंद्रप्रस्थ दाखवत होती द्रौपदी त्यावेळेला. त्या इंद्रप्रस्थामध्ये देवाचं बोट अडकलं सांधीत आणि त्याच्यातून रक्त निघायला लागलं. द्रौपदीनं पाहिलं सज्जन हो, क्षणाचा सुद्धा विलंब न लावता, ऐका, क्षणाचाही विलंब न लावता द्रौपदीने ताबडतोब आपल्या डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि द्रौपदीने त्या पदराचा काठ आपल्या हातात घेऊन ती द्रौपदी फाडू लागली. भगवान परमात्म्याने द्रौपदीकडे पाहिलं. द्रौपदीला भगवान म्हणतात, द्रौपदी अरे क्या कर रही हो? अगं हे काय करतेस? नारीने आपल्या डोक्यावरचा पदर फाडू नये. डोक्यावरचा पदर जर नारीने फाडला ना द्रौपदी, ताई, वैधव्याचं दुःख, विधवा होण्याचं दुःख त्या नारीच्या जीवनामध्ये येत असतं. डोक्यावरचा पदर कधी फाडायचा नसतो. त्यावेळेला द्रौपदीने उत्तर दिलं बघा. द्रौपदी म्हणते, देवा, तुझ्या बोटातून रक्त निघते, रक्ताची धार वाहते. अरे मी ही धार, तुझं हे दुःख, तुझं हे रक्त मी कसं पाहू शकेल? द्रौपदी म्हणली, देवा, एकदा नाही, तुझ्या वेदना कमी करण्यासाठी, तुझ्या बोटातून वाहणारं रक्त बंद करण्यासाठी, देवा, तुझं दुःख हलकं करण्यासाठी एकदा नाही 1000 वेळा जरी मी विधवा झाले ना देवा, तरी ते वैधव्याचं दुःख मी भोगायला तयार होईल, पण मी तुला, तुझ्या या वेदना मी पाहू शकत नाही. घेतला डोक्यावरचा पदर खाली. माता भगिनींनो ऐका, आणि द्रौपदीने टर्कन ईदभर कपडा फाडला आणि माझ्या भगवान परमात्म्याच्या बोटाला तो कपडा गुंडाळला. हो, देवाच्या बोटाचं रक्त बंद झालं. याला म्हणावं प्रेमाचा नातं, प्रेमाचा धागा द्रौपदीनं दिला सज्जना. हो, माझ्या भगवान परमात्म्याने ठरवलं
ईदभर कपडा दिलाय ना, ईदभर धागा दिलाय ना, ईदभर चिरगुट फाडून दिलं ना या द्रौपदीनं. आता या कपड्याचा मोबदला मी दिला पाहिजे तिला. पहिल्या वेळेला एक पान दिलं होतं, 60,000 ब्राह्मणांना जेवून उरेल एवढं अन्न देवानं दिलं. आज ईदभर कपडा दिलाय. भगवान परमात्म्याने ठरवलं ईदभर कपड्याचा मोबदला सुद्धा मी तसाच देणार. ऐका जरा, आपल्या जीवनाकडे ही कथा वळवा. आपण सुद्धा जर देवाला एवढं दिलं तर तो तेवढं देण्यासाठी तयार असतो. ज्या वेळेला भरलेल्या सभेमध्ये द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न दुर्योधन आणि दुःशासनाच्या द्वारा करण्यात आला, त्यावेळेला सज्जना हो, भगवान त्या द्रौपदीने आपली लाज स्वतःच्या हातानं राखण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी नारी आहे, अबला होती, ताकद पुरली नाही आणि शेवटी साडीचा हात तिनं सोडून दिला आणि दोन्ही हात वर करून देवाचा दावा केला. तुम्हा बिन मोरी कोण खबरिले, हो कृष्णा हे काना तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गोवर्धन
टाळी वाजवा सगळ्यांनी गुरुजींसाठी सगळ्यांसाठी. दावा केला द्रौपदीने भगवंताचा, एका क्षणाचाही विलंब न लावता माझा परमात्मा सज्जन हो त्या द्रौपदीच्या जवळ हजर झाले. एक ईदभर कपडा दिला होता ना माय मौल्यानं, एकच ईदभर कपडा दिला होता, त्याचा मोबदला देवानं किती दिला? साड्याचा ढीग तयार केला. ढीग नाही तयार केला देवानं, स्वतः साड्याचा अवतार धारण केला. अवतार घेतला देवानं, साडीचा अवतार देवानं भक्तासाठी घेतला. बघणाऱ्या लोकांना कळत नव्हतं सज्जन हो, साडी ओढणारे ओढून ओढून त्यांचे हात थकून गेले होते. ओढणारे थकले होते, बघणारे बी थकले होते, कारण कोणाला काहीच कळत नव्हतं. लोक मनात विचार करत होते, सारी है कि नारी है, कि नारी है कि सारी है, सारी बीच नारी है कि नारी बीच सारी है, साडी आहे का नारी आहे का नारी आहे का साडी आहे, साडीमध्ये नारी आहे का नारीमध्ये साडी आहे. कुणालाच काही कळत नव्हतं. संतांनी सांगितलं, अरे आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवानं साडीचा अवतार धारण केला. आणि तेव्हापासून सज्जन हो ही दिव्य परंपरा सुरू झाली. प्रेम जर आपण देवावर केलं ना, प्रेमाचा एक धागा जरी देवाला दिला ना सज्जन हो, तरी तो परमात्मा साडीचा अवतार देव आपल्यासाठी धारण करतो. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय. आपलं प्रेम, आपला भाव, आपली भक्ती, आपली साधना फार महत्वाची आहे. देवावर प्रेम करा. रक्षाबंधनाचं पवित्र नातं, बहीण भावाचं नातं ही माझ्या भगवंतानं घालून दिलेली शिकवण आहे, जी आजही तुम्ही आम्ही सज्जन आहोत तिला पुढे फॉलो करत आहोत, ती जगण्याचा प्रयत्न पण करत आहोत. देवाशी असलेल्या नात्याचा हा परिणाम आहे. गेले भगवान परमात्मा सज्जन हो द्रौपदीला म्हणू लागले, द्रौपदी पोटाला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. द्रौपदी म्हणते, देवा अरे घरात आता काहीच शिल्लक नाही राहिलं. अगं बघ काहीतरी असेल. अरे काहीतरी असेल म्हणजे काय? घरातली सगळी भांडे, भोजनाची जेवढी सगळी भांडे होते ती घासून पालथे घालून ठेवलेत देव, काही नाही राहिलं. अगं नाही काहीतरी असेल बघ ना. जाऊन पाहते द्रौपदी तर सज्जन हो एका पातेल्याच्या बुडाला एक छोटस भाजीचं पान चिटकलेलं होतं माई साहेब. तेव्हा काही राहिलं नाही शिल्लक, फक्त एक भाजीचं छोटस पान आहे बघ. अरे असू दे, एवढं का होत नाही, पण तू दे मला. प्रेम पाहत असतो परमात्मा सज्जन हो. आपल्या बहिणीच्या प्रेमाची परीक्षा भगवंताने घेतली. बहिणीला दुःख झालं की भावाच्या डोळ्यात पाणी येतं. तसं सज्जन हो देवाशी नातं जोडा. दादा भाजीचं पान फक्त शिल्लक आहे. अरे असू दे दे. द्रौपदीने ते भाजीचं पान पुढं केलं. माझ्या भगवान परमात्म्यानं तेवढंच फक्त भाजीचं पान खाल्लं. पत्रम पुष्पम फलम तोयम. काय कमी आहे त्याला? षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय्य गुणवर्य वसती जैत. अक्षय पात्र आहे का? आणि खरंच ती अन्नदान खाऊ घालते का? एक लक्षात घ्या मायबाप, अन्नदानाला फार मोठं पुण्य आहे. द्रौपदीचा
त्रिभुवनामध्ये गाजावाजा होता द्रौपदीचा, सगळ्या लोकांमध्ये तिचा गाजावाजा होता. या जगामध्ये, या कलियुगामध्ये अन्नदानासारखं श्रेष्ठ दान दुसरं कोणतं नाही. तुम्ही माझे आहात म्हणून तुम्हाला सांगतो, माझं जन्मगाव माजलगाव जवळ आहे, बीड जिल्ह्यामध्ये. आणि त्या जन्मगावामध्ये एक छोटासा आश्रम मी घेतलाय, बनवलाय. तिथे एक मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर. आता रामरायाचं मंदिर बनवायचंय. माझा एक संकल्प आहे, त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला त्याच्या मुखात अन्न गेलं पाहिजे. द्रौपदीचा आणि आपल्याला सुद्धा सगळ्यांना विनंती मी करेल की आपल्या घरी सुद्धा जर एखादा कुणी भिकारी, एखादा भिक्षुक, एखादा याचक जर नजर चुकीने वाट चुकून जर तुमच्या दारात आला, जर तो तुम्हाला भोजन मागत असेल ना, माय माऊल्यांनो ऐका, अर्ध्या रात्रीला जरी एखादा कुणी आला वाट सरू, कुणी असू द्या, तो कोण आहे याची वाट बघू नका. त्यानं जेवायला मागितलंय ना, एवढी फक्त गोष्ट ध्यानात ठेवा आणि अर्ध्या रात्री उठून त्याला जेवू घाला. तुम्हाला मी या व्यासपीठावरून सांगतो, तुमच्या घरामध्ये कधीच कमी पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही. देवाकडं प्रार्थना एवढीच करावी, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधु भी भूखा न जाय. द्रौपदीच्याकडे सज्जन होते, अक्षय पात्र होतं. ती द्रौपदी सगळ्या लोकांना जेवू घालत होती. दुर्वास ऋषीने परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आणि नेमका दिवस मावळाच्या टायमाला ते दुर्वास ऋषी गेले, कारण त्यांना माहित होतं सूर्योदय संपला की मग काय खाऊ घालिनी. पण बघा सज्जन हो, जरी दुर्वास ऋषीने द्रौपदीची परीक्षा घेतली पण तिला नापास होऊ द्यायचं नाही. हे कोणाच्या हातात होतं? भगवान परमात्म्याच्या. कारण आपल्या बहिणीला खाली बघण्याची वेळ येईल आणि ती कधीच आली नाही पाहिजे, ही जबाबदारी एका भावाची असते. लग्न झाल्यानंतर सुद्धा, आपल्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर सुद्धा तिच्या संसारामध्ये अधूनमधून भावांनी जाऊन बघितलं पाहिजे, आपल्या ताईला काही कमी पडलं नाही पाहिजे म्हणून. तिचं लग्न करून दिलं, 10-5 लाख रुपये हुंडा दिला, बस आता तिचा माझ्या संसारावरचा अधिकार संपला, अशा प्रकारची भावना डोक्यातून काढून टाका. संध्याकाळच्या वेळेला दुर्वास ऋषी गेले किती लोकांना घेऊन? 60,000 ब्राह्मणांना घेऊन गेले. द्रौपदीला जाऊन जेवायला मागितलं. द्रौपदीने भगवान कृष्ण परमात्म्याचा धावा केला. देवा काय देऊ आता? हे अक्षय पात्र दिवस मावळून गेल्यानंतर याच्यात काहीच बनत नाही, काहीच येत नाही देवा. ऐका मायबाप, त्यावेळेला जेव्हा द्रौपदीनं देवाकडे प्रार्थना केली ना, त्यावेळेला माझ्या भगवान परमात्म्याने एक पान द्रौपदीनं देवाला दिलं होतं. त्या पानाची आठवण देवाला झाली आणि भगवान परमात्म्याने त्या द्रौपदीला 60,000 ब्राह्मणांनी जेवून उरेल तितकंच अन्न उरेल एवढं मोठं अन्न देवानं तयार केलं सज्जन हो. कशाच्या मोबदल्यात? फक्त एक पानाच्या मोबदल्यामध्ये. आणि तिथून पुढे बहीण भावाचं हे पवित्र नातं सुरू झालं बघा. बऱ्याच लोकांना कदाचित हे सुद्धा माहिती नसेल की ही राखी पौर्णिमेचा हा जो सण आहे, हा राखी पौर्णिमेचा सण माणसं का साजरा करतात? का एक बहीण भावाच्या हातामध्ये कलाईमध्ये राखी बांधते, एक धागा बांधते, प्रेमाचा धागा ती बांधते. का बांधते? त्याचं सुद्धा हेच कारण आहे सज्जन हो. बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचं हे प्रतीक म्हणजे हा धागा आहे सज्जन हो, प्रेमाचा धागा आहे. म्हणून तर रहीम नावाचे एक मुस्लिम संत होऊन गेले. कोण महाराज? रहीम नावाचे मुस्लिम संत म्हणतात, हा जो नात्याचा पवित्र धागा आहे, हा पवित्र धागा कधी तुटू देऊ नका.
तुटल्यावर काय होते ऐका, तुटल्यावर पुन्हा तो जुडत नसतो. रही मन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय. रही मन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय. त्या प्रेमामध्ये कंजूसी नसावी, एकही कला त्याच्यात कमी नसली पाहिजे. याला म्हणतात प्रेम. अर्धा पर्दा छोड़ दो बिन पर्दे की बात. प्रेमामध्ये बिलकुल बेपर्दा जीवन, त्याचं नाव प्रेम आहे सज्जन हो.